नमस्कार अमरावती. अवयवदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश घेऊन अमरावतीच्या सुपर हॉस्पिटलमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे अवयवदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाअंतर्गत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अमरावती सुपर हॉस्पिटल परिसरात पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानामुळे गरजू रुग्णांना मिळणारी जीवनदान आणि समाजातील गैरसमज दूर करण्याचा संदेश देण्यात आला. मृत्यूनंतरही आपल्या अवयवांमुळे एखाद्याला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नर्सिंग विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून दिलेल्या या संदेशाला रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवयवदान करा, जीवनदान द्या या संदेशातून समाजातील प्रत्येकाने अवयवदानाबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. अवयवदान हेच श्रेष्ठ दान या विचारातून एखाद्याचे आयुष्य उजळू शकते. आज दिनांक 12 ऑगस्टमध्ये पथनाट्य या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याचं कारण असं आहे की दिनांक 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत जनजागरण अवयवदानाबद्दल कॅम्पेन सुरू झालेलं आहे. त्याच्यातला आज भाग म्हणून 12 ऑगस्टला हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जे GNM ट्रेनिंग आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचं, त्यांच्याकडून हे एक कलापथक अवयवदानाबद्दल सादर करण्यात आलेलं आहे. हा अभियान 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याच्यात जनजागरण म्हणजे जनतेला आणि रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकाला असं आव्हान आहे की जन्माच्या वेळेस लिव्हर आणि किडनी हे पार्ट डोनेट करता येते आणि मृत्यूच्या नंतर जवळपास 8 ऑर्गन हे असे डोनेट करता येते. त्यामध्ये हार्ट, लिव्हर, लंग, किडनी, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, स्किन आणि आईस. तर या अवेअरनेसमुळे सगळ्यांना अवेअरनेस झाला पाहिजे या कॅम्पेनमुळे. आणि या कॅम्पेनचं नाव एक ठेवण्यात आलेलं आहे जुग जुग जिओ. तर हा अभियान सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे यशस्वीसुद्धा होऊन राहिलेलं आहे. माझं नाव धनश्री प्रकाश सोनवाने. मी GNM सेकंड इयरची प्रशिक्षणार्थी. माझं कॉलेज म्हणजे मी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हास्तरीय रुग्णालय येथील प्रशिक्षणार्थी आहे. आणि आज आम्ही इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयवदान हेच श्रेष्ठ दान म्हणजे या विषयावर एक छोटी नाटिका सादर केली आहे. जेणेकरून इथे आपण अवयवदानाबद्दल जे काही गैरसमज आहे ते दूर करायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि जास्तीत जास्त जनजागृती केलेली आहे. जेणेकरून लोकांनी जास्तीत जास्त अवयवदान केले पाहिजे व गरजू लोकांना मिळाले पाहिजे व त्यांचे नवीन आयुष्याची आपण सुरुवात करू शकतो. यानेच पहिले तर आम्हाला इथूनच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधूनच आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की तुम्हाला एक अवयवदानाबद्दल आता 3 ते 13 तारखेपर्यंत अवयवदान हा सप्ताह चालू आहे. तेव्हाच आम्हाला इथल्या मेट्रन मॅमने सांगितलं की तुम्हाला एक छोटी नाटिका सादर करून दाखवायची आहे. तेव्हाच आम्ही ठरवलं की म्हणजे नाटक कसं करता येईल, आपल्याला कशी जनजागृती करता येईल. आणि सर्वात प्रथम तर आपल्याला छोट्यापासून म्हणजे हे अवयवदान करा, असं करा हे तर सगळे सांगतो, पण नेमकं गैरसमज काय असतात किंवा अवयवदानाची माहितीच नाही आहे सगळ्यांना. तर आमचा हाच उद्देश होता की अवयवदानाबद्दल जे काही गैरसमज होते ते दूर झाले पाहिजे सगळ्यांचे. आणि हाच आम्ही प्रयत्न केला आहे की आमच्या नाटिकेतून दाखवायचा की काय गैरसमज असतात आणि आम्ही ते गैरसमज दूर करायचा पण पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि मी अशीच इच्छा करते की सगळ्यांचे ते गैरसमज दूर झाले असतील आणि जास्तीत जास्त लोक अवयवदान करतील अशीच मी आशा करते.